केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा केली। केंद्र सरकारच्या 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना वेतनाच्या खात्रीशीर 50% पेन्शन मिळणार आहे। मात्र त्यासाठी किमान 25 वर्षांच्या सेवेची अट असणार आहे। नेमकी ही युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे ते पाहूया। तर वेतनाच्या 50% खात्रीशीर पेन्शन आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। तर किमान 25 वर्ष सेवा झालेली असावी। नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे। 10 वर्षानंतर नोकरी सोडल्यास 10,000 रुपये पेन्शन मिळेल। निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शनपैकी 60% रक्कम मिळणार आहे। 23 लाख कर्मचाऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे। तर एनपीएस आणि यूपीएस पैकी एक पेन्शन योजना निवडता येईल। यूपीएस योजनेमध्ये सरकारकडून 18.5% योगदान दिलं जाणार आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल।